हाँ ना, देखो ना मखर कैसा खाली खाली लग रहा है. मला तर सकाळपासून कामच उमजत नाही हो. एकदम सुनं सुनं वाटत. पण मूर्तीचं तोंड बघूनच मला पण रडायला आलो. राहावलंच नाही. हाँ फिर हर साल आप देखो विसर्जन के दिन है ना, मूर्ति को देख के समझ में आ जाता है बाप्पा को भी नहीं जाना. यांच्या विशालला पण घेऊन गेलेलो ना. आपका वो विशाल क्या नाच रहा था बाप. काय हो, हा थांबा जरा. सांगते यांना पण आता मखर काढा आज. बाप्पा गेल्याच्या दिवशी नाही काढत. डेकोरेशन काढायचं आहे आज. उद्या काढू म्हणजे हे असंच केलं. उद्या उद्या करत करत आदल्या रात्रीपर्यंत दोघं पण डेकोरेशन करत होते. कुठे चालले आता दोघं. हे असं असतं. याची ती मैत्रीण आहे ना, मरून कलरचा ड्रेस घालून आलेली दर्शनाला. अहो अशा कलरचा हो. जरा माहिती काढा कोण आहे. मैत्रीण तर नाही वाटली मला. कशावरून म्हणजे किचन कुठे त्या पोरीला माहिती, तुमची तब्येत बरी नाही ते तिला माहिती. मला आई म्हणाली जाताना. म्हटलं आम्ही काय कमी पावसाळे नाही बघितले. किती पाऊस आहे यावर्षी. काय रे दादा किती पाऊस. मी दूध ठेवलंय वाटतं तापवायला. मी आलेच बघून, तुम्ही बोला. ही 5 फळं खाऊन टाका आजच्या आज, प्रसादाची आहेत. नंतर मग खराब झाली तर फेकता पण नाही येणार आणि खाता पण नाही येणार. 2च मोदक उरलेत. गप्प दोघांनी एक एक वाटून घ्यायचं. मला अजिबात भांडण नकोय त्याच्यावरून. 2च येतो. तुमचं काय मला पण पाहिजे. खाल्ले ना 10 दिवस. तुम्ही पण लहान व्हा यांच्यामध्ये. मला पण मोदक पाहिजे. डेकोरेशन काढता काढता कसं काय तुटलं रे तुझ्याकडून. बरोबर म्हणत होती तुझी ती मैत्रीण. काकू याला तर काहीच येत नाही, सगळं डेकोरेशन तुम्हीच केलं असेल. हो ग बाई, डेकोरेशन काढणार पण आता काकूच आहे. सरक उठ.